विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री या विषयामधील मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQs प्रोबेबिलिटी 90% कोणते राहणार आहे त्या संदर्भात आपण डिस्कस करतोय. बघा, चूज द करेक्ट ऑप्शन बाय द गिवन ऑप्शन. इथे कंप्लीट द सेंटेन्स. इट मे बी सेट दॅट डॅश वॉज द मॉडर्न हिस्टोग्राफी वॉज द फाउंडर कोण आहे? तर वॉल्टियर. ओके, चला नेक्स्ट बघा. इथं काय म्हटलं? रूट द बुक एंटायर द आर्कोलॉजी ऑफ नॉलेज. आर्कोलॉजी ऑफ नॉलेज बुक कोण लिहिलं? मायकल फोकल्ट. ओके, पुढे चला. डॅश वॉज द फर्स्ट डायरेक्टर जनरल ऑफ द आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. तर अलेक्झांडर कॅनिंगहम हे होते. ओके, चला नेक्स्ट याच्यावर जाऊया आपण. इथं काय म्हटलं आहे? डॅश वॉज द ट्रान्सलेट द संस्कृत टेक्स्ट. हितोपदेशचं ट्रान्सलेट कोणी केलं? फ्रेडरिक मॅक्स मुलर यानं केलेलं आहे. ओके, युरोप कंट्रीमधील होता, त्यानं इथं भारतात येऊन केलेलं आहे. त्याच्यानंतर द अर्लिएस्ट म्युझियम इन द वर्ल्ड वॉज द डिस्कवर्ड इन द एक्झिक्युशन्स ॲट द सिटी ऑफ. कुठं सापडलेलं आहे? ऊर या शहरात उत्खनन करताना आपल्याला लक्षात म्युझियम सापडलेलं आहे सगळ्यात जुनं. द नॅशनल अचीव ऑफ इन इंडिया कुठं आहे? दिल्ली आहे. तर याला आपण म्हणतो नॅशनल आर्चिव्स इन इंडिया, न्यू दिल्ली. ओके, चला नेक्स्ट. द आर्ट ऑफ द पेंटिंग इन द स्culpटिंग आर द व्हिज्युअल आर्ट याच्यामध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट आपण बघू. द डॅश सॉ द राईस ऑफ द मथुरा स्कूल. कृष्ण पिरियड, कृष्णच्या पिरियडमध्ये झालेल्या मथुरा स्कूल. द फर्स्ट इंग्लिश न्यूजपेपर इन इंडिया वॉज स्टार्टेड बाय. कोणी सुरू केलं होतं? इंग्लिश न्यूजपेपर जॉन्स ऑगस्टस हेकी याने सुरू केलेलं आहे. टेलिव्हिजन इज ॲन मीडियम. कोणता आहे? ऑडिओ व्हिज्युअल है ना, ऑडिओ व्हिज्युअल मीडियम आहे. डॅश आर द सपोर्ट इन बी द फर्स्ट कीर्तनकार इन द महाराष्ट्र. पहिले कीर्तनकार संत नामदेव महाराज. नेक्स्ट, बाबूराव पेंटर मेड द मूवी. कोणता मूवी तयार केला बाबूराव पेंटरनं? तर तो आहे सह्याद्री. ओके, नेक्स्ट. द एन्शियंट इव्हेंट ऑफ द ऑलिम्पिक कॉम्पिटिशन यूज बाय हेल्ड ॲट. कुठं झालं? ऑलिम्पिक ग्रीसमध्ये झालेलं आहे पहिलं. ओके, नेक्स्ट बघा. द वुडन डॉल्स मेड इन महाराष्ट्र आर नोन ॲज. त्याला काय म्हणतात? जे लाकडाच्या मूर्ती तयार होतात, बावल्या, ठकी म्हणतात त्याला, ठकी. ओके. द थॉमस कुक इस्टॅब्लिश द ट्रॅव्हल एजन्सी सेलिंग. थॉमस कुकनं काय तयार केलं? टुरिझम तिकीट विकणं सुरू केलं होतं. भिलार इज द नोन ॲट विलेज ऑफ. भिलार हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? बुक्स करता, बुक्स विलेज म्हणतात त्याला. लेस्ट, लुव्र म्युझियम इन हॅज द कलेक्शन इन द मच ॲसिमेंट पेंटिंग ऑफ डॅश ऑफ द लिओनार्डो द विंची. लिओनार्डो यांनी जगप्रसिद्ध जी पेंटिंग काढली होती, कोणाची काढली होती? मोनालिसाची काढली होती. नेक्स्ट, डॅश इज द कोलकाता ॲज द फर्स्ट म्युझियम इन इंडिया. कोलकाता म्हटलं पहिल्या त्या म्युझियमला इंडियन म्युझियम असं म्हणतात. अमोंग वुमेन्स ऑथर इथं रायटिंग अबाउट वुमेन इन द 19th century सी डॅश वॉज द फॉरमोस्ट ऑन. कोण आहे? तर ताराबाई शिंदे यांनी सगळ्यात पहिल्या महिला, त्यांनी लिखाणाला सुरुवात केली होती. अकॉर्डिंग टू द डॅश ह्युमन हिस्ट्री इन द हिस्ट्री ऑफ द क्लास स्ट्रगल. ही कोणाचं? कार्ल मार्क्स यांनी लिहिलं. म्हणजे तुम्हाला माहीत आहे क्लास स्ट्रगल त्याचं एक थिअरी आहे त्याच्यावरनं. नेक्स्ट, द संस्कृत टेक्स्ट हितोपदेश वॉज द ट्रान्सलेट इन जर्मनी फ्रेडरिक मॅक्स मुलर. आय थिंक नेक्स्ट हा पुन्हा झाला आहे की का? आता बघा, पॉलिटिकलवरचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्सवर बघूया. इन महाराष्ट्र डॅश स्टेट्स आर द रिझर्व फॉर द वुमेन्स इन द लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. 50% पार्ट त्या लेडीज करता राखीव आहे. विच ऑफ द फॉलोइंग लॉज क्रिएटेड द फेवरेबल इन्व्हायरमेंट बाय द वुमेन सिक्युअर फ्रीडम अँड द सेल्फ डेव्हलपमेंट. वुमेन्स करता कोणतं? डोवरी प्रोहिबिशन ॲक्ट. डोवरी प्रोहिबिशन्स ॲक्ट त्यांच्याकरता करण्यात आला वुमेन्स करता खास. डॅश द इसेन्स ऑफ द डेमोक्रेसी इज डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. असं त्याचं ॲन्सर आहे. आणि बोल्डमध्ये मी जे केलं ते ॲन्सर आहे. द इलेक्शन कमिशन इज अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. इलेक्शन कमिशन प्रेसिडेंट नेमतात. डॅश वॉज द अपॉइंटेड ऑफ द फर्स्ट चीफ इलेक्शन कमिशन ऑफ द इंडिपेंडंट इंडिया. स्वतंत्र भारताचे पहिले इलेक्शन कमिशनर कोण होते? सुकुमार सेन. नेक्स्ट, कॉन्स्टिट्यूशन्स आर द क्रिएटेड बाय डॅश वॉज द कमिटी ऑफ द इलेक्शन कमिशन डिलिमिटेशन्स. ओके, हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. चला नेक्स्ट. व्हेन पीपल कम द टुगेदर अँड पार्टिसिपेंट ॲट द इलेक्ट्रल प्रोसेस अँड अक्वायर्ड पॉलिटिकल पॉवर सच द ऑर्गनायझेशन इज कॉल्ड. त्या ऑर्गनायझेशनला पॉलिटिकल पार्टी म्हणतो आपण. ओके, नॅशनल कॉन्फरन्स इज अँड पार्टी इज डॅश स्टेट. कोणत्या स्टेटमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आहे? जम्मू काश्मीरला. ओके, चला पुढे. जस्टिस पार्टी अ नॉन ब्राह्मणोत्तर मुवमेंट वॉज द ट्रान्सफर्ड इन टू डॅश पॉलिटिकल पार्टी. म्हणजे जस्टिस पार्टी ही ब्राह्मणोत्तर पार्टी कशामध्ये ट्रान्सफर झाली? त्याला म्हणतात द्रविड मुनोत्तर कळगम याच्यामध्ये ट्रान्सफर झाली ती पार्टी.
डॅश इज द मेन डिमांड ऑफ द फार्मर्स मुवमेंट. म्हणजे फार्मरची मेन डिमांड काय आहे? टू गेट द राईट प्राईस फॉर द ॲग्रिकल्चर प्रोडक्ट. फक्त भाव मिळाला पाहिजे उत्पादन, म्हणजे काही आपण उत्पादन करतो त्याला, तेवढंच म्हणणं आहे शेतकऱ्यांचं. नेक्स्ट, द इन्क्रीज ऑफ द ॲग्रिकल्चर प्रोडक्शन अँड बिकम सेल्फ सफिशियंट विथ द रिगार्ड फॉर द फूड ग्रेज डॅश वॉज द इंटिएट द ग्रीन रिव्हॉल्युशन. त्याला ग्रीन रिव्हॉल्युशन असं आपण म्हणतो. अन्नधान्य वाढवण्यासाठी जी क्रांती केल्या गेली त्याला ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणतात, हरित क्रांती. नेक्स्ट बघा, डॅश इन द डेमोक्रेसी वॉज द पार्टिसिपेट इन द इलेक्शन अँड गेट द पॉलिटिकल पॉवर. पॉलिटिकल पार्टी म्हणतात त्याला. पुढे बघा, पुढे काय दिलेलं आहे? द मेजर चॅलेंज फेस बाय द डेमोक्रॅटिक नॅशनल इन द वर्ल्ड. कोणते चॅलेंजेस आहेत डेमोक्रॅटिक जे लोकशाही देश असतात त्यांना? डिपेंडिंग इन द रूट्स ऑफ द डेमोक्रेसी. त्याच्या मुळापर्यंत जाणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज त्याच्यासमोर असतं कोणत्याही लोकशाही देशासमोर. पुढे बघा, 73rd अँड 74th अम्युजमेंट इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन गिव्ह द कॉन्स्टिट्युशनल स्टेटस टू लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना जास्त पॉवर मिळालेली आहे या घटनादुरुस्तीनुसार, 73 अँड 74 घटनादुरुस्तीनुसार. आणि लास्ट बघूया काय म्हणतं? इन द प्री इंडिपेंडन्स पिरियड डॅश द ट्राईब फ्रॉम ओरिसा रिव्हॉल्युटेड अगेन्स्ट द ब्रिटिश रूल. ब्रिटिश रूलच्या अगेन्स्ट जाणारं पहिलं व्यक्तिमत्व कोणतं आहे? ते आहे गोंड. त्याला गोंड असं म्हणतात, गोंड. ओके, इथं खालचं जे सगळ्यात दिलेलं आहे. मित्रांनो, या पद्धतीनं थोडेसे हे MCQs एकदा पुन्हा बघून घ्या. 90% हेच MCQs तुम्हाला बोर्डमध्ये येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगानं हेच MCQs व्यवस्थितरित्या बघा, समजून घ्या आणि चांगले चांगले गुण मिळवा. इतरही मित्रांना पाठवा, सबस्क्राईब करा. चला, थँक्यू. बेस्ट ऑफ एफर्ट्स.